महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन महिलांच्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजसेविकांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. पुरस्कारार्थींचे नाव आहे सौ मंजुषा धर्मेंद्र बुर्डे. वर्ष 2022-23 या वर्षाचा हा पुरस्कार त्यांना प्राप्त होतो आहे. पुरस्काराचे स्वरूप आहे शाल, श्रीफळ, रुपये 10,000 धनादेश, मोमेंटो व प्रशस्तीपत्र. मंजुषा धर्मेंद्र बुर्डे सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मान होतो आहे. त्यानंतर सौ कल्याणी सचिन शिरकुळे यांचाही सन्मान सन 2023-24 शाल, श्रीफळ, धनादेश, मोबाईल प्रशस्तीपत्र. माननीय मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान. माननीय जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय जिल्हा पोलीस निरीक्षक, माननीय वन संरक्षक, माननीय पोलीस अपर पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत यानंतर पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्राने आमच्या पोलीस बांधवांचा सत्कार श्री कृष्णकुमार राजेंद्र प्रसाद तिवारी स्वयंसेवी आर्थिक गोयंकाचा भंडारा. माननीय पोलीस निरीक्षक श्री सुरुलचंद यांच्या मार्गदर्शक उत्कृष्ट कार्य करणाऱ्या श्री कृष्णकुमार राजेंद्र प्रसाद तिवारी यांचा सन्मान माननीय मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते होत आहे. त्यानंतर श्री अमरदास अंबादास झंडर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतिबंधक सेल भंडारा यांना देखील पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येत आहे. त्यानंतर श्री विजय कुमार रामराव कुंडले पोलीस उपनिरीक्षक पोलीस कल्याण खाता भंडारा. महाराष्ट्र पोलीस विभागात विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये उत्तम कामगिरीबद्दल उल्लेखनीय प्रशंसनीय पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्राने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सन्मान होतो आहे. माननीय गृहराज्यमंत्री श्री योगेश कदम यांच्या शुभ हस्ते श्री गणेश गंगाराम पंडरा पोलीस उपनिरीक्षक पोलीस अधीक्षक कार्यालय शाकोली यांना देखील हा पुरस्कार आदरणीय मंत्री महोदय यांच्या हस्ते प्रदान होतो आहे. श्री विजय कुमार रामराव कुंडले यांचा सन्मान. यानंतर श्री गणेश गंगाराम पटवार पोलीस उपनिरीक्षक पोलीस अधीक्षक कार्यालय टाकोली उपपोलीस अधीक्षक कार्यालय टाकोली कार्यरत उत्तम कामगिरी बद्दल पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र सन्मान होतो आहे. सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचा आभार.